चला बॉल बॉईज कोण आहे गेटवर यायचं एकदा दाखवा जरा चेहरे कोण कोण आहेत बॉल बॉईज गेटवर बॉल बॉईज कोण आहे समोर एक आहे गार्डन मध्ये कोण आहे गार्डन मध्ये आपल्यापासून लक्ष असू द्या तिकडे चेंडू येईल स्ट्राईक केला निखिल बोले नॉन स्ट्राईक केला फलंदाज आहे म्हणजेच अजिंक्य बेलोसे आणि षटक क्रमांक पहिलं बोली मार्कर दुर्वेश पटेल आपल्या कुंभारवाड्याचं अपकमिंग टॅलेंट न्यू जनरेशन अपकमिंग यंगस्टर सज्ज होतोय षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी दुर्वेश पटेल सो ऑल द बेस्ट सामना पण सुरू करूया पहिला चेंडू फुल टॉस फ्लिक केलाय स्क्वेअर लेग मध्ये धाव घेऊ का नको दोघांमध्ये तेच आपण बघतो की कम्युनिकेशन सुरू होतं आणि फायनली डॉट बॉल 4 वाजून बरोबर आपण बघतो त्या ठिकाणी 7 मिनिटं झाली 4-7 आपण सामने ते सुरू केलंय मॅच नंबर 4 आजच्या दिवसातली यानंतर आपल्याला अजून 6 सामने कव्हर करायचे आहेत कुंभारवाडा प्रीमियर लीग शैलेशजी विषय पण चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय क्विक सिंगल दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं धाव तिथे घेण्याचा प्रयत्न ते केला आणि तिथे कंप्लीट खातं उघडलं एका धावेने फलंदाज निखिल बोलेने खातं उघडलं एका धावेने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा धावसंख्या 1 दुपारची वेळ थोडंसं आपण व्हॉल्यूम थोडंसं कमी ठेवलेलं आहे दुर्वेश पटेल पुन्हा दा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल स्ट्रायकिंग एडला अजिंक्य बेलोसे संघनायक चेंडू उंच गेलाय थोडासा मिसटाइम फटकाय पण जाईल तो घोषांकी क्षेत्रामध्ये आणि या टोडीने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती एकूण धावफलकर 3 कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 दुर्गादेवी मैदान कुंभारवाडा प्रत्येक वर्षी आपण याच ग्राउंडवर स्पर्धा संपन्न करतो आयोजित करतो स्पर्धेचा आज 5वा पर्व दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि सामना क्रमांक 4 तिथे सुरू झालाय पुढचा चेंडू दुर्वेशचा ओ क्या बात है गुड बॉलिंग चांगला चेंडू होता खूप चांगला यॉक करायचा प्रयत्न या चेंडूवर अजिंक्य सारख्या बॅट्समनला आणि जसा चेंडू यॉक झाला त्या चेंडूला सन्मान सुद्धा दिलाय तो अजिंक्य बेलोसेने निर्धाव चेंडू धावसंख्या 3 धावा धावफलकावर अंकित झालेली आहे लायन्स पहिल्यांदाच या सीझन मध्ये मॅच खेळत आहेत ही त्यांची पहिलीच लढत आहे पहिलाच त्यांचा सामना आहे पुढचा चेंडू डीपीचा दुर्वेश पटेल टू अजिंक्य ओ समोर जरासा मिस टाइम झेल उडालाय झेलची संधी त्या ठिकाणी हो बिग विकेट बिग लॉस अजिंक्य बेलोसे बॅक टू डग आउट मनोज चौरसिया तिथे कुठलीही चूक न करता झेल स्वीकारतो बिग विकेट मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना बघतो त्या ठिकाणी तो म्हणजे ब्लास्टर टीमला दुर्वेश पटेलने आपल्या पहिल्या षटकामध्ये एक मोठी शिकार केली आहे मोठं यश मिळवून दिलंय आणि अजिंक्य बेलोसे बॅक टू डग आउट न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी भूषण गोळे 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगसाठी उतरलाय मैदानावर बरोबर 4 वाजून 7 मिनिटांनी आपण सामना सुरू केलाय आणि पहिली 30 मिनिटं तुमच्याकडे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायचीच आहेत कारण पहिल्या 3 मॅचसाठी आपण जवळजवळ 3.25 तास एवढा आपण वेळ घेतलाय या स्पर्धेमध्ये ओ द विकेट ओ हो क्या बात है विकेट काढल्यानंतर डीपीचा कॉन्फिडन्स बघा येस इट इज कॅज्युअल राहिला त्या ठिकाणी क्रिसच्या बाहेर आला होता आणि मागून आपण त्या ठिकाणी बघितलं ओमकार कोकाटे सज्जच होता फलंदाजी जशी चूक केली भोपळा न फोडता भूषण बॅक टू डग आउट भरपूर कॅज्युअल राहिला क्रिसच्या बाहेर निघून गेला माहिती सुद्धा नव्हतं की आपण नक्की कुठे उभे आहोत आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट ओमकार कोकाटेचा आणि भूषण गोळे बॅक टू डग आउट ऑन डक
न्यू बॅट्समन विशाल बणगे बॅटिंगसाठी. 2 डाऊन बॅट्समन. क्या बात आहे. आकाशात बघा ना उदयजी, काय खूप सुंदर नजारा बघायला मिळतोय. घार उडते, कावळे उडत आहेत आणि त्यामध्ये एक पांढरं कबूतर. लाजवाब, खूप सुंदर नजारा. एवढे मोठे मोठे टॉवर्स. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर बघा, किती चांगलं दृश्य आहे. म्हणजे पक्षात हवा सुद्धा मात्र कुंभारवाडा प्रीमियर लीग एन्जॉय करतायत. ॲट नंबर 4 बॅटिंगसाठी येतोय तो विशाल. एक षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाखेर जेमतेम 3 धावा धावफलकार 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी बिकट सुरुवात, थोडीशी दबावाखाली सुरुवात, थोडीशी प्रेशरमधली सुरुवात ब्लास्टर टीमची. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये. ओ कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला चेंडू जातो निघून. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. संघनायक आलाय गोलंदाजी करण्यासाठी. ओमकार कोकाटे इज अ व्हेरी गुड जनरल ऑलराऊंडर फॉर द टीम. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक विशाल बनगे. धावसंख्या 4. कालच्या मॅच मध्ये अंडर प्रेशर बॅटिंग केली होती विशाल बनगेने. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट. फक्त चेंडू येऊ दिला आणि त्याचा मात्र एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि इट्स अ 2D शॉट. स्कोर मूव्स ऑन 6. अर्धा डझन धावसंख्या अंकित झाली धावफलकावर. 6 धावा धावफलकावर. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 5 फ्रायडे सॅटर्डे संडे असं आपण 3 दिवसाचा शेड्यूल दरवर्षी आपण इथे करतो या स्पर्धेमध्ये. समोर ऑफर केलाय, थोडासा मिस टाइम आहे. लॉंग ऑन लॉंग कम्युनिकेशन झालं नाही त्या ठिकाणी. पंचांकडे अपील रनआउट साठी आणि पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 2 धावा तिथे कंप्लीट. 2 धावा तिथे कंप्लीट. लास्ट मोमेंटला शॉट चेक केला होता विशालने. टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर आणि चेंडू ग्राउंडच्या आतमध्येच होता. त्या मोमेंटला 2 धावा तिथे निखिल आणि विशालने कंप्लीट केल्या. धावसंख्या 8 धावा धावफलकार अजूनही सिंगल डिजिट मध्ये. जाऊ दिलाय चेंडू लेफ्ट केला. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे आणि पंचांनी सिग्नल केलं वाईड बॉल. धावसंख्या 9. ऑन साईडला पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. थोडासा उंच गेला चेंडू आणि जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. रॉयल्स आणि वॉरियर्स म्हणजेच ओमकार मयेकर आणि ओमकार जामसुदकर आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. आपली लिस्ट अपडेट करा 5 षटकानंतर. धावसंख्या 10. 10 लॉस ऑफ 2. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि आपण बघतो ग्राउंडवर पहिलाच सामना खेळत असताना लायन्स टीम. पटका कव्हर्स मध्ये कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट आहे. चेंडूवर धावसंख्येत भर आणि धावसंख्या अंकित झाली ते आपण बघतो धावफलकावरती 11. 11 लॉस ऑफ 2. नेक्स्ट मॅच रॉयल्स वर्सेस वॉरियर्स. ओमकार कोकडे आतापर्यंत तंत्रशुद्ध गोलंदाजी, एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये ओमकारने या षटकात. चांगली गोलंदाजी करतोय. हा थोडासा ओव्हरपिच होता. चेंडू हलक्याने प्लेस केला. हवेमध्ये चेंडू आहे. एकदा तिथे कंप्लीट आहे चेंडूवर आणि चेंडू जोपर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये येईल पंच सांगतात हा चेंडू गेला 2D साठी. इट्स अ 2D. 2 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या अंकित झाली ती धावफलकावर 13. 13 लॉस ऑफ 2 आफ्टर 2. 2 षटकांमध्ये धावसंख्या 13. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजांनी दबाव टाकलाय. मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. पण या षटकामध्ये म्हणजे आता जे षटक आहे 50-50 ओव्हरचं षटक, चॅलेंजिंग ओव्हर षटक आणि त्या षटकात तुम्हाला धावा बनवावे लागतील. तर तुम्ही जास्त जर मेहनत केली, जास्त चांगले फटके मारले तर तुम्हाला धावा प्लस मध्ये मिळतील. म्हणजेच काय तर तुम्ही जेवढा धावा करणार त्या दुपटीन त्या धावा तुम्हाला मिळणार 10च्या पलीकडे असतील तर. 10 किंवा 10च्या पलीकडे जर तुम्ही धावा केल्या त्याच्यात तुम्हाला 50% धावा अजून ऍड होतील स्कोर कार्डवर. डीपी ऑन बॉलिंग मार्क अगेन दुर्वेश पटेल. पहिले षटक 1 षटक 3 धावा आणि 1 विकेट. त्याचं अनालिसिस पहिल्या षटकाचं. पुन्हा त्या दुर्वेश. ओ मिस टाइम. जेलची संधी आहे. कोण स्वीकारणार जेल आणि ती मात्र गोशांकी क्षेत्रात. चेंडू भरपूर हवेमध्ये फिरत फिरत निघून गेला. एकच धाव या चेंडूवर.
एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 14. 14. 50-50 ओव्हर. निखिल बोले आणि त्याचबरोबर विशाल बनगेला माहिती आहे या षटकाचं महत्व. पहिल्या चेंडूवर एकच धाव आली आहे. धावसंख्या 14. पुन्हा डीपी दुर्वेश पटेल. मिस टाइम. अविनाश चेंडू. झेलची संधी आहे. झेलची संधी. येस इट इज गॉन. सेकंड विकेट फॉर डीपी. फलंदाज बाद. दुर्वेश पटेलने अजून एक विकेट काढली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि दोन्ही ओपनर्स बॅक टू डगआउट. 14 लॉस ऑफ 3. 50-50 ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आली आहे. एक विकेट गमावली आहे. बॅटिंगसाठी आलाय अविनाश, न्यू बॅट्समन. तर गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा डीपी दुर्वेश पटेल. स्ट्राईकला नवीनच आलाय तो म्हणजेच अविनाश. ओ थोडासा झोक आपण पहिल्या त्या ठिकाणी थोडासा मागे थांबला आणि जोरकस फटका सुरू केलाय तो वाडिश लॉंगॉन मध्ये. 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि 2 धावांची मध्ये धावसंख्या 16 धावा धावफलकावर. खूप चांगली ऍक्शन आहे गोलंदाजीमध्ये डीपीची दुर्वेश पटेलची. रिलीज पॉइंटला जेव्हा तुम्ही बघाल त्याला गोलंदाजी करत असताना चेंडू जेव्हा रिलीज करतो त्या मोमेंटला त्याची ऍक्शन अत्यंत मनमोहक आहे. अट्रॅक्टिव्ह ऍक्शन. डीपी दुर्वेश पटेल. पुढचा चेंडू दुर्वेशचा. ओ हो क्या बात है. मॅग्निफिसंट. हे उद्याचे चेहरे आहेत. हे उद्याचं भविष्य आपल्या कुंभारवाडा प्रीमियर लीगचं. अपकमिंग यंगस्टर मॅग्निफिसंट बॉलर दुर्वेश पटेल. इम्प्रेस केलं या चेंडूवर त्याने. 2 विकेट सुद्धा त्याने काढलेत. काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं दुर्वेश पटेल एक इमर्जिंग प्लेअर म्हणून निश्चित पुढे आला आणि काय त्याने स्वतःला सिद्ध केलंय परफॉर्मन्सच्या बाबतीत. मगाशी आपण साहिलचा खेळ बघितला. साहिलने इम्प्रेस केलं बॅटिंगच्या माध्यमातून. ओ हो हो क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग. रायझिंग अँड सरप्राइझिंग. भरपूर काही प्रश्न विचारून गेला हा चेंडू अविनाशला अक्षरशः डॉमिनेट करत नाकाच्या समोरून. इट्स लाईक अ परफ्यूम डिलिव्हरी. डीपी ऑन फायर. दुर्वेश पटेल. मॅग्निफिसंट बॉलिंग. कंजूस गोलंदाज आहे. धावा खर्च करत नाही. हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक आहे. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. अविनाशने अक्षरशः डोळे झाकले होते हा फटका खेळत असताना. एवढा वेगान चेंडू आला होता आणि आपण बघतो त्या ठिकाणी आले तर फक्त 5च धावा. म्हणजेच का 5 धावा जर तुम्ही केल्यात या षटकामध्ये तर मिळतील तुम्हाला फक्त 2. 50-50 ओव्हर मध्ये तुम्ही केल्यात त्या 5 धावा. त्यामुळे तुमच्या तिथे 3 धावा मायनस होत आहेत आणि फक्त मिळणार त्या 2च धावा तुम्हाला. म्हणजेच काय धावसंख्या 15 धावा धावफलकावर 3 षटकाखेर. 2 षटकाखेर धावसंख्या 13 होती. चला फिल्डिंग लावून घ्या. पाणी घ्या. पाणी घ्या लगेच फिल्डिंग लावून घ्या. याच आपण स्पर्धेमध्ये बघतो की सामन्याच्या पुरस्कारासाठी एकूण 6 पारितोषिक आहेत. ग्लोव्ज अँड ॲपडॉन गार्ड रावत स्पोर्ट्सच्या वतीने. फ्युजन कॅरिट्यूडच्या वतीने 1000 रुपयाचं कूपन आहे. अजिंक्य बेलुसे यांच्याकडून SCS बॅटचं एक कव्हर. त्यानंतर रिस्क अँड रिच भूषण नलगे यांच्याकडून बॅटचं कव्हर आणि चषक असे एकूण 6 पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी ॲसिक्सचे ब्रँडेड शूज रावत स्पोर्ट यांच्याकडून आहेत. आणि नंतर या स्पर्धेमध्ये बघतोय की दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण बघतोय या स्पर्धेमध्ये रोख रुपये 44,444. न्यू बिल्डर्स नरेश शेठ यांच्याकडून. थर्ड प्राइज आहे ते 22,222. बादल कन्स्ट्रक्शन गुलामबाई यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 333 कॅश प्राइज आहे आणि शूज आहेत ते नरेंद्र खाडकाकडून.
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 5,555 कॅश प्राईज जयवंत कोळेकर यांच्याकडून आणि शूज आहेत ते नरेंद्र खडकाकडून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज 5,555 युगंधरा साळेकर यांच्याकडून आणि शूज आहेत ते नरेंद्र खडका यांच्याकडून. आणि त्याचबरोबर मालिकावीसाठी रोख रुपये 11,111 आणि शूज स्पॉन्सर केले ते पुन्हा एकदा नरेंद्र खडका यांनी. धावसंख्या धावफलकावरती 15. चला चला मॅच सुरू करा. बराच वेळ जातोय. ड्रिंक ब्रेक घेतल्यानंतर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वैष्णव रावत समोर उंच मारलाय. चेंडू जाईल निघून. हॅलो 2 धावेसाठी हा फटका. धावसंख्या 17. पुढचा चेंडू पुन्हा वैष्णव रावत समोर मारले. वॉट अ शॉट. बराच वेळ शांतता पसरली होती, ती शांतता भंग पावते. वॉट अ शॉट अंडर प्रेशर. उत्तुंग षटकार. वॉट अ शॉट अंडर प्रेशर. दबावाखाली एखाद्या फलंदाजी जर बहरली तर आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास बघायला मिळतोय. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट बाय विशाल बणगे. खूप लांब लचक मारला, उत्तुंग मारला, कॉन्फिडेंटली मारला आणि शुअर मारलाय तो विशालने. धावसंख्या 23. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू. ओ हो. इट्स अ रिप्लाय. राऊंड विकेट आला. ट्रॅक चेंज केला आणि मधली एसटी वाकवली आहे विशाल बणगेची. क्लीन बोल्ड. रॉयल्स आणि वॉरियर्स लक्षात ठेवा. षटक क्रमांक 14 सुरू आहे. 5 षटकांतर यायचं आपली लिस्ट अपडेट करण्यासाठी. रॉयल्स आणि वॉरियर्स. ओमकार जामसुदकर आणि ओमकार मयेकर. धावसंख्या 23. काय रिप्लाय दिलाय. तिखट रिप्लाय. चोख प्रत्युत्तर. पुढच्या चेंडूवर वैष्णव रावतचं आणि क्लीन बोल्ड केलं. फलंदाज विशालला. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. खूप चांगला टायमिंग केलंय. खूप चांगला वेट केला आणि त्याचा फटका सूरजने दाखवला आपल्या बॅटमधून. 2D शॉट आणि धावसंख्या 25 इन द 4th ओव्हर. धावसंख्या थोडीशी कमी आहे धावफलकर आपण बघतोय. व्हॉलेंटियर्स मला असं वाटतं शैलेश तुम्हाला त्याचा पाठला घ्यावा लागेल. नक्की व्हॉलेंटियर्स गेलेत कुठे, कारण जवळजवळ मला असं वाटतं की बरेचसे चेंडू गेलेत बाहेर, त्यातून आलेले नाहीयेत. $25 लॉस ऑफ 4 इन द 4th ओव्हर. नेक्स्ट बॉल वैष्णव रावत. हो पुन्हा त्याच प्रकारचा फटका स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. चला ओमकार जामसुदकर आपण सुद्धा या. ओमकार जामसुदकर आपली लिस्ट अपडेट करून घ्या. बॅक टू बॅक 2 2D मारलेत. धावसंख्या 27 27 लॉस ऑफ 4. नेक्स्ट बॉल अगेन वैष्णव रावत. ओव्हर पिच होता. इनसाइड एज मागे जातो चेंडू. खेळाडू येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 4 षटकांची अखेरीस धावसंख्या जेमतेम 27 धावा धावफल कव्हर आहेत आणि 4 विकेट्स त्यांनी गमावलेत पहिल्या या 4 षटकांमध्ये. 2 overs टू गो. चला चेंडू पंचांकडे द्या. जो चेंडू आलाय तो पंचांकडे ताबडतोब द्या.
27 लॉस ऑफ 4. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला सामना सुरू करायचा लगेचच. 2 ओव्हर्स टू गो. 2 षटक अजूनही बॅलन्स आहेत. मॅच सुरू करा. सर्वांच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभारी आम्ही निश्चितच व्यक्त करत आहोत. न्यू डेव्हलपिंग फ्युजन कॅरिट्यूड सिने व्हिज्युअल रावत स्पोर्ट्स राज रावत, नळबाजारची आई भवानी, कुंभारवाड्याचा गणराज, सुतारगल्लीचा सुखकर्ता, पुन्हा एकदा ओमकार कोकाटे बॉलिंग मार्कवर. बेस्ट टाइम थोडासा फटका. जवळजवळ चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी आणि धावसंख्या 29. चेंडू कव्हर करेपर्यंत तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. धावसंख्या 30. बिहाइंड द स्टंप आपण बघतोय मनोज चौरसिया खूप चांगली कॅच इथे पकडतोय बिहाइंड द स्टंप आणि दबाव आता मात्र साफ झळकतोय ब्लास्टर टीमवर. पूर्णपणे अंडर प्रेशर आहे संघ. बॅटिंगसाठी आला नवीन फलंदाज निलेश भोजने. 30 धावा आणि 5 गडी बाद. ओमकार कोकाटेने आतापर्यंत या मॅच मध्ये चेंडू फेकले ते 9 धावा खर्च केले ते 13, एक विकेट काढली आहे आणि चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. ओमकार जामसोतूर आपण सुद्धा यायचंय. समोर मारला फटका, चांगला टायमिंग केला चेंडू थोडंसं मागे जाऊन थोडंसं अपिश आणि इट्स अ 2D शॉट. इट्स अ 2D शॉट. धावसंख्या 32, 32. 2 बॉल टू गो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला चेंडू जातो म्हणजेच शॉर्ट मिड विकेटला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव फलंदाज कंप्लीट करतोय. धावसंख्या सातत्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धाव फलकावर आकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे पण हवी तशी धावसंख्या ती बघायला मिळत नाहीये, पाहायला मिळत नाहीये. थोडासा दबाव बघायला मिळतो ब्लास्टर टीमवर. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता, लेग कटर बॉल थेट गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव आणि बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचानं रेफर केला डिसिजन. चला डिसिजन आल्यानंतर आपण लगेच आपण सामना सुरू करतोय. फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग लावून घ्या लायन्स टीम. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे त्या ठिकाणी. ते चेक करतायत चेंडू नक्की कुठे पडला, कुठून तो रिलीज झाला, कुठून तो गेला मागे.
बघायचं पंचांचा निर्णय ते काय येतोय. तिसरे पंच अजूनही तिथे चेक करतायत. चला चला मॅच सुरू करूया. सो इट्स लिगल डिलिव्हरी. ओव्हर समाप्त, षटक समाप्त. चला ओमकार जामसुदकर आपण इथे आलं तर लवकर लवकर आपली लिस्ट अपडेट करा. 5 षटकांचा. ओके ओके, थँक्यू ओमकार. चला सामना सुरू करूया. धावसंख्या 33 धावफलकावर आहेत आणि एकूण गडी बाजार ते 5. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय, चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट लेफ्ट हँडर कडून. धावसंख्या 34 34 34 लॉस ऑफ 6. ओ नॉशक गेला, चान्स घेतला होता रनआउटचा आणि ते मात्र काय होत आहे, रनआउट. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर आणि 7 गडी बाद. न्यू बॅट्समन मयूर आलाय बॅटिंगसाठी. चला मॅच सुरू करूया. मॅच कंटिन्यू करूया. गोलंदाज या षटकात आहे तो म्हणजेच लोकेश मोरे. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 34 7 गडी बाद. इनसाइड आउट. चांगला कनेक्शन, चांगला कॉन्टॅक्ट आपण बघतोय त्या ठिकाणी बघतोय आणि फटका खूप चांगला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 36 36 36 धावफलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. ओमकार जामसुदकर एका ठिकाणी, ओमकार मयकर एका ठिकाणी. वॉरियर्स वर्सेस रॉयल्स अशी मॅच बघायला मिळणार. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. पुन्हा त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये हा फटका आणि अगेन टोडी. स्कोर मोजन 38 इन द लास्ट ओव्हर. 38 धावफलकावर 7 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकामध्ये. स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये, निर्णायक षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. राकेशजी वाळेकर यांचं आगमन झालंय. स्वागत राकेशजी वाळेकर आपलं. सर्व कमिटी मेंबर सकाळपासून भरपूर प्रतीक्षेमध्ये होते की राकेशजी कधी येणार. 38 धावा. 38 लॉस ऑफ 7. 2 बॉल टू गो. लोकेश मोरे खूप बाहेर आहे चेंडू. बघायचं या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. याच्या मागे ओमकार कोकाटे पंच सिग्नल करतात. व्हाईट बॉल. आदित्य शर्मा पंचाच्या भूमिकेत आणि धवल टेलर. एकोणचाळीस 39. स्टील 2 टू गो. समोर थोडासा वेट करून हा फटका एक्झिक्यूट केलाय.
मिड ऑनला आणि मी तिथे 2 धावा. 41 लास्ट बॉल टू गो. 41 ऑन स्कोर कार्ड. 41 धावा दाखल. लो स्कोरिंग मॅच. कमी धावसंख्या असलेला सामना आपण बघितला अगोदर. 47 धावसंख्या ही लोएस्ट टोटल होती. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू आणि गोशांकी क्षेत्र पुन्हा एकदा 2 धावा. म्हणजेच काय धावसंख्या 43 आणि लक्ष असेल ते 44. 44 टू विन फॉर लायन्स. आपण अगोदर 48 हे बघितलं होतं. रॉयल्सच्या समोर ते लक्ष होतं आणि 48 रॉयल्सने चेस केले होते आणि त्यापेक्षा हा अजूनच लोएस्ट सामना, लोएस्ट स्कोरिंग मॅच. चला या दोन्ही कॅप्टन रॉयल्स वर्सेस वॉरियर्स. ओमकार जामसुतकर आणि ओमकार मयेकर. टॉस साठी या. चला रॉयल आणि वॉरियर टीम रेडी राहायचंय टॉस साठी. राकेशजी वाळेकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस होईल. मी राकेश दादांना विनंती करेन आपण या प्लीज. राकेश दादा यांना विनंती करेन की आपण या प्लीज. आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस होतोय.
पूर्वार्धाचा खेळ समोर झालाय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आवाजामध्ये देखील परिवर्तन करूया आणि ऐकूया प्रमोद सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष. आता आपण 44 धावांचं आव्हान असणार आहे. कोणी कुंभारवाडा लायन्स आणि कुंभारवाडा ब्लास्टर्स या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. तत्पूर्वी ब्लास्टर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 43 धावा इथे धावफलकावर लावल्यात. 44 धावांचं आव्हान आहे ते लायन्स संघासमोर. जवळपास 7.33 धावगती राखावी लागणार आहे लायन्स संघाला. राज जयस्वाल याने जर झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. चला, वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक निखिल यांच्या मार्फत ओमकार आणि मनोज. पहिलाच फटका सुंदर कव्हरच्या दिशेने मारलेला. वैयक्तिक खातं उघडल्यास संघाचा खातं उघडलं. एक या धावसंख्येने तब्बल 36 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज असणार आहे ती लायन्स या संघाला. सुरुवात झाली आहे ती ओमकारच्या माध्यमातून. खातं उघडलंय. चेंडू मात्र मैदानातच. मनोज याने देखील आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 3. बिनबाद 3 धावा. कालपासून आजपर्यंतचा खेळ बघितला तर सर्वात कमी धावसंख्या आताच्या या सामन्यात. परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ. एक झेल होऊ शकला असता. मनोजचा झेल सुटलाय. सरळ सोप्पा झेल. निखिल नाराज. नक्कीच गोलंदाजीला सहकार्य क्षेत्ररक्षकाचं निश्चितच लागतं, कारण कमी धावसंख्या असलेला हा सामना, त्यामुळे झेल सोडायचे नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे आपण ज्यावेळी बघतो की फलंदाजी गोलंदाजी तितका क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं असतं हे नक्कीच इथे दिसतंय आपल्याला. झेल सुटलाय. एक जीवदान लाभलंय मनोज यांना. बघूया जीवदानाचा कसा फायदा घेतात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा मारलेला चेंडू मैदानातच आहे. यावेळी झेल होऊ शकतो का? मिळालेल्या जीवदानाचा काही फायदा नाहीये. पहिला गडी बाद. डीजे लाभलं होतं, परंतु तितकासा फायदा उचलता आला नाही. लगेच दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. एक गडी बाद 3 धावा लायन्स या संघाच्या. पुन्हा एकदा निखिल तयार. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी. हलक्या हाताने टाकलेला चेंडू 2 धावा फटकावला. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. रुपेश यांनी देखील आपलं वैयक्तिक खातं उघडले. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 5. धावसंख्या झाली ती 5.
पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते निखिल बोले यांचं. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर ब्लास्टर संघाला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे लायन्सच्या संघासमोर. यावेळी वेगवान टाकलेला चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. धावसंख्या 5. पहिल्या षटकाच्या अंतिम समय 1 गडी बाद 5 धावा. डीजे एक गडी बाद. अजूनही जर आपण बघितलं 39 धावांचं अजून लक्ष गाठायचे. 44 धावांचं आव्हान ठेवलं तर 30 चेंडूंमध्ये 39 धावा. कर्णधार स्वतः मैदानात. ओमकार कोकाटे गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. फलंदाजीमध्ये कशा प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी होते का त्यांच्या माध्यमातून. पुढील गोलंदाज असेल तो विशाल बनगे, डावखुरा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल तो विशाल. पुरेपूर अनुभव दोन्ही संघाला पणाला लावावा लागेल. खास करून मी म्हणेन की ब्लास्टर या संघाला, कारण हा सामना जिंकणं तेवढंच निकडीचं आहे, गरजेचं आहे. जर स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात ठेवायचं असेल तर ब्लास्टर संघाला हा विजय अतिशय महत्वाचा आहे. ओमकार तयार. फुलटॉस चेंडू भिरकावलाय तो मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या झाली ती 7. पहिला गडी बाद झाला तो मनोज. आपण बघितलं की पहिला झेल सुटल्यानंतर जेवढी म्हणावी तेवढी साथ लाभली नाहीये फलंदाजाकडून. त्यामुळे जीवदान नक्कीच लाभलं होतं. जीवदानाचा मोबदला न घेताच पुन्हा दुसऱ्या चेंडूवर झेल देऊन माघारी. ओमकार तयार. आकुटोबा चेंडू चांगला फटका मारलाय तो. चेंडूच्या रेषेत येऊन चेंडू भिरकावलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. वारंवार प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न ओमकार कोकाटेच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती 1 गडीच्या मोबदल्यात 9 धावा. माफक आव्हान 44 धावांचं. परंतु सुरुवात चांगली केली होती ती निखिल यांनी. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात केवळ 5 धावा आणि 1 गडी बाद मिळवला होता. तशाच प्रकारची भूमिका पार पाडावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला ब्लास्टर्स या संघातील. याची जाणीव आणि पुरेपूर कल्पना असणारे अनुभवी गोलंदाज विशाल यांना. यावेळी सुंदर चेंडू, खोलवर पदर चेंडू, तितका चांगला सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये, कारण माहितीये कारण घाई करण्याची कोणतीही गरज नाहीये. त्यामुळे रुपेश आणि त्यांचे सहफलंदाज ओंकार एक चांगली फलंदाजी करताना. फुलटा चेंडू समोर भिरकावला. जातोय का चेंडू? नक्कीच जातोय. सीमारेषा पार. केपीएल षटकार. डीजे लाभ उठवलाय तो फुलटॉस चेंडूचा आणि सरळ प्रहार केला. चेंडू गेला तो लॉंग ऑफच्या दिशेने. सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 15. यावेळी पुन्हा तशाच प्रकारची गोलंदाजी. खोलवर टाकण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय का? चेंडू गेलाय तो घोषांकित क्षेत्रात. 1 धाव घोषित करण्यात आले पंचांच्या माध्यमातून. 1 ने भर. धावसंख्या झाली ती 16. ताळमेळ उत्तम असणं गरजेचं आहे, कारण ओमकार सारखा फलंदाज मोठे फटकेबाजी करू शकतो. अनुभवपणाला लावलेला आहे ओमकार याने. आणि जर धावतीचा गडी बाद होतो तर मात्र कुठेतरी फटका बसू शकतो तो लायन्स संघाला. याची जाणीव आहे ती ओमकारला. त्यामुळे प्रयत्न देखील केला नाही त्याने धाव घेण्याचा. पुन्हा एकदा विशाल तयार. यावेळी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो विशाल याने. सुंदर फटका जमिनीला लगाचा आणि झेल सुटला. सामना हुकला का असं म्हणण्यात हरकत नाहीये, कारण ओमकार सारख्याला पण जीवदान देणं कितपत महागडं ठरणार आहे ते ब्लास्टर संघाला. खोलवर पद्धतीची गोलंदाजी नक्कीच केली होती. विशाल यांनी खडून काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न फसला. झेल मात्र होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू टाकलाय तो विशाल यांनी. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या मात्र स्थिर आहे 15. डीजे
धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. त्यांनी मंचावर यायचंय. चला डीजे होऊ दे तोपर्यंत. फटकावल्यात. अजूनही 3 चेंडूंमध्ये 5 धावा फटकाव्या लागतील जर या षटकाचा पुरेपूर फायदा उचलायचा असेल तर. आणि बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो निखिल आणि कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो ओमकार. धावसंख्या तसं बघितलं तर एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 21. अजूनही 23 धावांची गरज आहे. वेगवान टाकलेला चेंडू मात्र मैदानातच लॉंग ऑफच्या दिशेने गेला. चेंडू निर्धाव. 2 चेंडूंमध्ये 5 धावा इथे फटकावण्यात यश प्राप्त होणार आहे का लायन्स संघाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निखिलच्या माध्यमातून इथे आपण बघतोय. 2 चेंडूंमध्ये 5 धावा आव्हानात्मक षटकांमध्ये. उंच उडालेला चेंडू मैदानातच आहे का. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार मात्र ओमकारची साथ लाभणार आहे का. ओमकारने साथ दिली नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 22. या षटकातली धावसंख्या झाली ती 6. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. रुपेश चौकार मारू शकतोय का आणि या षटकाचा फायदा उचलू शकतो का बघूया. नक्कीच तसं बघितलं तर अर्धा टप्पा गाठलेला आहे. 44 धावांचं आव्हान आहे लायन्स या संघासमोर. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. अर्धा टप्पा म्हणजे 22 धावा इथे झालेल्या आहेत धावफलकावर. अजूनही 22 धावांची गरज आहे. जर इथे चौकार येतो तर मात्र मोबदला मिळू शकतो आव्हानात्मक षटकाचा. आणि जर नाही तर आतापर्यंत केवळ 6 धावा झाल्यात. चेंडू निर्धाव जातं तर मात्र 3 धावा कमी केल्या जातील. शेवटचा चेंडू रुपेश यांना. लेग स्पिन पद चेंडू आणि यावेळी झेल होऊ शकला असता रुपेश यांच्याकडे. एक चूक होते. झेल सुटला. या षटकात धावसंख्या केवळ 6 त्यामुळे नियमानुसार 3 धावा इथे कमी होणार आहेत. आज 3 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 19 धावा. अठरा चेंडू आणि 25 धावा. जे आपण बघितलं आव्हानात्मक षटकाचा फायदा उचलता आला नाही. केवळ 6 धावा फटकावल्या. नियमानुसार 3 धावा इथे कमी करण्यात आला. धावसंख्या होती ती 22. आता धावसंख्या ती 19.
आणि 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी झाली ती निखिलच्या माध्यमातून. दोन्ही षटक उत्तमरित्या टाकले. कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवला आणि आता पुढील षटक वैयक्तिक पहिलं. अजिंक्य बेलोसे संघासाठी 4थं षटक घेऊन येतात ते अजिंक्य. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. सामना करणार आहे तो कर्णधार ओमकार कोकाटे. समोरच्या संघाचा अर्थातच ब्लास्टर संघाचा कर्णधार बघितला तर अजिंक्य आणि लायन संघ ओमकार. हळूवार टाकला चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या 2 ने बरोबर होते. धावसंख्या होते ती 21 धावा. 17 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. 17 चेंडू आणि 23 धावा. पुरेपूर अंदाज घेतला. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला आले, भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्या प्रकारे चेंडू त्या प्रकारे फलंदाजाची किमया साकारताना बघतोय तो ओमकार. अनुभव नक्कीच आहे. नावाजलेला फलंदाज, आपल्याच विभागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याच्याकडे आपण बघतो तो ओमकार. पुन्हा एकदा अजिंक्य तयार. पंचांच्या डावाबंदी सामना करेल ओमकार. हळूवार टाकलेला चेंडू अंदाज घेतला. तशाच प्रकारचा चेंडू, तशाच प्रकारची फटकेबाजी. प्रत्येक चेंडू हा मैदानाबाहेर भिरकावण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न. कोणतीही घाई दिसत नाहीये. आपण बघतोय ओमकारच्या माध्यमातून कर्णधाराला साजेशी अशी, मी जसं मगाशी म्हटलं की नेतृत्व चांगलं असेल तर कर्तृत्व आपोआप घडतं आणि त्याचंच नेतृत्वाचे गुण नक्कीच आहेत. कारण फलंदाजी करतोय, गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि आता मात्र सामना संपवण्याची पुरेपूर मदार आपल्या खांद्यावर घेऊन जबाबदारी असणार आहे ती ओमकार कोकाटे अर्थात कर्णधाराच्या खांद्यावर. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो अजिंक्य. पुन्हा ओमकार तयार. यावेळी देखील तशाच प्रकारची फटकेबाजी. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त झालं ते अजिंक्यांना. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 23 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. तीन चेंडूत आतापर्यंत 4 धावा दिल्या त्या अजिंक्य बेलोसे यांनी. त्यांना देखील आपला अनुभव पणाला लावायला लागेल. धावसंख्या झाली ती 1 गडीच्या मोबदल्यात 23 धावा. यावेळी समोर मारला चांगला लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. केवळ 2 धावांवर समाधान मानावं लागलं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्वतःला चेंडूच्या रेषेत आणला आणि चेंडू भिरकावून दिला. धावसंख्येत भर. धावसंख्या 25. अजूनही 19 धावांची गरज असणार आहे. पुरेपूर जाणीव आहे, कल्पना आहे ती ओमकाराला. चांगली फलंदाजी करतात ते ओमकारच्या माध्यमातून. अर्थातच कुंभारवाडा लायन्स या संघासाठी 4 चेंडू. आडव्या बॅटने मारलेला फटका जमिनी लगतचा. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं होतं. थोडीशी खराब कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झाली ती 26. प्रत्येक चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू मध्ये धावांचं समीकरण इथे बदलताना दिसते. अजूनही 18 धावांची गरज आहे. यावेळी रुपेश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. साथ द्यावी लागेल ओमकाराला. बाकीच्या फलंदाजांना देखील साथ द्यावी लागेल. मोठ्या फटक्यांचे समीकरण इथे जुळवावे लागतील. कारण आपला पहिला सामना खेळतोय रायन संघ या पटांगणात आज. धावसंख्या झाली ती 26. अजूनही 18 धावांची गरज आहे. अत्यंत कमी या मैदानावरची धावसंख्या होती. 43 धावा फटकावला होता. 44 धावांचं आव्हान. परंतु अटीतटीची लढत नक्कीच होताना दिसणार आहे या सामन्यामध्ये. रुपेश तयार. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला. इथे धावचित होण्याची शक्यता होती. जर धावचित झाला असता तर कदाचित फरक पडला असता. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. नशिबाची साथ लाभली. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र समीकरण 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. चांगलं षटक संपवलं अजिंक्याने. डीजे
12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते विशाल भणगे यांना. 12 चेंडू आणि 17 धावा, कमी धावसंख्या असलेला हा सामना. जर आपण बघितलं तर सरासरी धावसंख्या या पटांगणात आपण बघितलं 60 धावसंख्या सरासरी पकडू शकत होतो. ती धावसंख्या येऊन टेपली होती, ती 43 धावा. सामना येऊन टेपलाय तो 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. 8.5च्या हिशोबाने प्रति षटकामागे धावसंख्या गती राखावी लागेल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न विशाल यांचा. 12 चेंडू आणि 17 धावा, केवळ एक गडी बाद झालाय. जमेची बाजू अजूनही ओमकार एका जीवदानाच्या रूपात मैदानावर स्थिर आहे. डावखुरे गोलंदाज पंजांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करेल तो रुपेश. अशाच प्रकारचे टॅक्टिक्स आपण बघतो. एक जुगलबंदी मागील सामन्यात देखील आपण बघितलं. आता देखील तशाच प्रकारचं क्रिया करण्यात आली ती रुपेशच्या माध्यमातून. 12 चेंडू 17 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देऊ शकतो. एक धावचीत, एक पायचीत, त्रिफळाचीत, एक चांगला झेल सामन्याचं स्वरूप पालटू शकतो. विशाल तयार, सामना करे रुपेश. 12 चेंडू 17 धावांची गरज. सुंदर चेंडू, पायाचा वेध घेतला, मात्र फाईन लेगच्या दिशेने आलेला चेंडू. एक धाव घोषित. धावसंख्या देखणे बरं होते. धावसंख्या झाली ती 28 धावा. अजूनही 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. धावसंख्या झाली होती ती 43-44 धावांचं आव्हान होतं आणि तो सामना येऊन ठेपलाय तो 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा विशाल, सामना करतोय तो रुपेश. फुल टॉस चेंडू झाला असता, अंदाज आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेतलेली आहे. ते दोघांचाही ताळमेळ सुंदररित्या साध्य झालेला आहे. ओमकार यांनी फक्त नजरानजर केली आणि धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 29. एक गडीच्या मोबदल्यात अजूनही 15 धावा. 10 चेंडू आणि 15 धावा. ओमकार यांच्या खांद्यावर पुरेपूर जबाबदारी पेलावी लागेल, कारण दहा चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. जबाबदारी असणार आहे, कारण ओझं हे लादलं जातं आणि जबाबदारी ही स्वीकारली जाते. ही स्वीकारावी लागेल जबाबदारी. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे ते ओमकार. 10 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा विशाल तयार पंचांच्या उजव्या बाजूने. फुलटॉस चेंडू भिरकावलाय. हा जातो चेंडू सीमा रेषा पार. कडकडीत केपीएल षटकार. मारतोय तर रॉयल चॅलेंजर संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. सामना येऊन टेपलाय ते 9 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. विशाल तयार, सामना करतोय ओमकार कोकाटे स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा समोर भिरकावलेला चेंडू. हा देखील चेंडू बघूया कुठे जातोय. आणि हा पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. खेळाडू कक्षातून कोणी कृपया बाहेर येऊ नये. खेळाडू कक्षात कृपया कोणी बाहेर येऊ नये. पंच आणि समिती जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल. आपल्याच विभागातील ही स्पर्धा आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करायचंय. फक्त कोणताही खेळाडू येणार नाही. कर्णधारांनी फक्त पंचांशी संपर्क साधा. कर्णधार, पंच आणि समिती या व्यतिरिक्त कोणीही नको.
कारण उत्साहाचं वातावरण नक्कीच आहे, प्रत्येकाला वाटतं आपण जिंकावं असं. धावसंख्या झाली ती 33. चला किती धावा देण्यात येत आहेत, पंचांचा निर्णय राहील. फटका सुंदर होता, समोरच्या दिशेने मारलेला, नशिबाची साथ लाभली नाही. ज्या विभागात मारायचा होता त्या विभागात न जाता थोडा फटका गेला तो इमारतीच्या उजव्या बाजूला, त्यामुळे 2 धावा इथे नक्कीच मिळत आहेत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली ती 35. सामना येऊन ठेपलाय तो 8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 8 चेंडू आणि 9 धावा. थोडंसं महागडं षटक इथे ठरतंय ते विशाल, कारण अनुभवी गोलंदाज म्हणून कर्णधाराने विशाल यांच्याकडे गोलंदाजीची धुरा दिली होती, समर्थपणे त्यांना वाहून न्यायची होती, परंतु समोर असलेला तोडीस तोड फलंदाज अर्थातच लायन्स संघाचा कर्णधार ओमकार कोकाटे, आणि त्याने जराही जुमानलं नाहीये, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. चौकार मारलेला आहे, 2 धावा मारलेल्या आहेत. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय विशाल यांचा. धावसंख्या झाली ती 35. 1 गडीच्या मोबदल्यात फुल टॉस चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे दाद मागताना पंचांनी आता मात्र तिसऱ्या पंचाला इशारा दिलेला आहे. निर्णय निकाल पुण्याला लोकन प्रणालीचा अवलंब इथे होतो, अर्थातच DRS सिस्टम. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, तोपर्यंत डीजेला विनंती करतो, डीजे ग्राह्य धरला जाईल. अवांतर चेंडू येणार नाहीये, योग्य चेंडू होता. आणि अर्थातच आता 7 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा समीकरण होऊन टेपलंय. 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे. विशाल यांचा सामना करतोय ओमकार कोकाटे. धावसंख्या झाली 1 गडीच्या मोबदल्यात 35.
लायन संघ 7 चेंडू 9 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे आपल्या षटकाची सांगता करतोय तो विशाल. तयार आहे तो ओमकार. यावेळी समोर दिलाय आणि हा मात्र नक्कीच खडखड उत्तुंग KPL षटकार डीजे. आव्हानात्मक षटकांचा फायदा उचलता आला नाही, परंतु फलंदाजीच्या जोरावर ओमकारने दाखवलं फलंदाजी काय चीज आहे ते. सुंदर षटकार. शेवटचा चेंडू महत्वाचा होता विशाल यांचा, त्या चेंडू षटकार आणि त्या आता सामना येऊन ठेपलाय तो. 6 चेंडू मध्ये 3 धावाची गरज. वैयक्तिक पहिला सूरज यांचा संघासाठी अंतिम षटक सामना करतोय तो रुपेश. 6 चेंडू 3 धावांची गरज. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा इथे घोषित. बरोबरच येऊन ठेपलाय ते. धावसंख्या समसमान झाले. धावसंख्या झाली ती 43 धावा. औपचारिकता उरली ती केवळ 1 धावाची. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तो लायन संघ. कुंभारवाडा लायन संघ आपल्या पहिल्याच सामन्यात आपला पहिला विजय प्राप्त करताना इथे दिसतोय. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. 44 धावांचं आव्हान पार पाडताना सहज लिहिल्या बघितलं लायन संघ. आणि समोर मारलेला चेंडू. हा जाते चेंडू सीमा रेषा पार. कडकडीत KPL षटकार डीजे.